आज 12 जानेवारी विवेकानंद जयंती आणि जिजाऊ महाराज जयंती. सकाळी जिजाऊ महाराजांचा उल्लेख करायचा राहिला, पण दोन्ही एकदम काय म्हणू आपण मोठ्या व्यक्तींचा किंवा असामान्य व्यक्तींचा असा आज दिवस आहे. जिजाऊ महाराजांनी तर शिवरायाला घडवलं, बनवलं आणि विवेकानंदांना रामकृष्ण परमहंस हे त्यांना गुरु लाभले. यासारख्या महान विभूतींना आपण वंदन करूया आणि आजच्या विवरणाला प्रारंभ करूया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांगशी ज्ञानेश्वरासी. आपल्याला पुढचे श्लोक सापडत नव्हते, ते आता मिळालेले आहेत. पासष्ठी हरिपाठ कौच सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च. गाथा स्वानुभवामृते रसयुते, भक्ताय मुक्ताय च. सर्वेषांच हिताय येन ग्रथितं, ज्ञानं तु गीतामृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. अजून 7वे 8वे श्लोक सापडत नव्हते, ते आज मिळाले, ते म्हणून घेते. सर्वंचैवमशेष साधनफलं, जन्मान्तरादार्जितं. प्राप्तेऽस्मिन् वत एव जन्मसमये, प्राग्दिव्यज्ञानं स्मृतं. बाल्यादेव च मत्कृतं जगदिदं, शीघ्रं समाधौ स्थितं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसन्तज्ञानेश्वरं. देवानां बहुयज्ञसाधनशुभं, देवैः सदा भूषितम्. आद्यं वै शिवपीठमीड्यमखिलं, श्रेष्ठं यलङ्कापुरं. तत्रारूढमहामुनीन्द्रसफलं, ध्यानं समासादितं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसन्तज्ञानेश्वरं, श्रीसन्तज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. आज नव्यानं कोणी आले असतील त्यांचं मनपूर्वक स्वागत. कुणाला काही शंका असतील तर नंतर विचारत जा. आपण आता एक दिवस थोडासा आपल्या सगळ्यांच्या सहभागाचा ठेवायचा विचार करतोय. आज आहे शुक्रवार. दादांचं माझं मध्ये बोलणं झालं की एक शनिवार किंवा रविवार तर उद्या आपण घेणारच आहोत. पण जर तुम्ही प्रत्येकाने एक ओवी वाचून तिचा तुम्हाला अर्थ जसा समजला असेल, जसा सांगता येईल तसा सांगण्याचा प्रयत्न केला तर नुसतंच हे एकेरी चाललेली आहे वाहतूक. फक्त मी बोलती आहे, तुम्ही सगळे ऐकता आहात, कोण कोण आहेत मला कधी समजत नाही. तर तसं नको आहे. आणि आपण एक आज विवेकानंदांच्या मनातले जे तरुणांना त्यांनी सांगितलेले विचार आहेत, तर त्यांच्या मनातला तरुण कसा होता. आज युवा दिन म्हणून सगळीकडे साजरा होतोय. चांगले चांगले आज महत्त्वाचं म्हणजे आदरणीय पंतप्रधान मोदीजी नाशिकला आले. खरं आमचं भाग्य होतं की काल जर आम्ही तिथे राहिलो असतो तर मोदीजींचं निदान असं दुरून का होईना प्रत्यक्ष दर्शन आम्हाला झालं असतं. कारण त्यांनीसुद्धा आज युवांना किंवा युवा शक्तीला आवाहन देऊन स्वतः काळ्याराम मंदिरात स्वच्छता केलेली आहे. आणि ही सगळीच मंदिरं स्वच्छ असावीत ही जी त्यांची धारणा आहे ती आपण प्रत्यक्षात आपणही आणूया. कारण अशासाठी मोदी जर तरुण होत असतील तर आपणसुद्धा सगळ्यांनी तरुण राहायला पाहिजे, स्वतःला मानायला पाहिजे. आता हा युवक कसा आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा किंवा त्यांच्या मनातला, तर मला ते फार आवडलेलं आहे. म्हणून मी नेहमी बघा विवेकानंदांचं चित्र आपण आपल्या एक प्रेरणादायी असं आपल्या अभ्यास खोलीत किंवा प्रत्येकानं आपल्या घरामध्ये लावावं.
म्हणून आम्ही मागे सर्वांना त्यांच्या अशा त्या पोस्टर्स दिलेली होती तरुणांना. काय म्हणतात विवेकानंद? चेहऱ्यावर तेज आहे, चेहऱ्यावर तेज आहे, देहामध्ये शक्ती आहे. चेहऱ्यावर तेज आहे, देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे. सगळ्या खाली अंडरलाईन. हृदयामध्ये करुणा आहे, मातृभूमीवर प्रेम आहे. हृदयामध्ये करुणा आहे, मातृभूमीवर प्रेम आहे. इंद्रियांवर संयम आहे, मन ज्याचे स्थिर आहे. आत्मविश्वास ज्याचा दृढ आहे, इच्छाशक्ती प्रबळ आहे, धाडसाचे बळ आहे. आत्मविश्वास दृढ आहे, मन ज्याचे स्थिर आहे, इच्छाशक्ती प्रबळ आहे, धाडसाचे बळ आहे. सिंहासारखा निर्भय आहे, ध्येय ज्याचे उच्च आहे. सिंहासारखा निर्भय आहे, ध्येय ज्याचे उच्च आहे. सत्य ज्याचा ईश्वर आहे, दुसरा ईश्वर मानायचंच नाही, सत्य ज्याचा ईश्वर आहे, व्यसनापासून मुक्त आहे. सत्य ज्याचा ईश्वर आहे, व्यसनापासून मुक्त आहे. जीवनामध्ये शिस्त आहे, प्रेमळ ज्याचा सूर आहे. खरंच सांगते, जे प्रेमाने बोलतात, प्रेमळ शब्दात बोलतात, ज्यांच्या मनामध्ये प्रेम असतं, आवाजामध्ये प्रेम असतं, तो तरुण आहे. मानवता हेच कुळ आहे, मानवता हेच कुळ आहे, गुरुजनांचा आदर आहे. पालकांवरती श्रद्धा आहे, पालकांवरती श्रद्धा आहे, दीनदुबळ्यांचा मित्र आहे. सेवेसाठी तत्पर आहे, सेवेसाठी तत्पर आहे, देवावरती भक्ती आहे. जीवनामध्ये नीती आहे, जीवनामध्ये नीती आहे, चारित्र्य ज्याचे शुद्ध आहे, तोच आदर्श युवक आहे, तोच आदर्श युवक आहे. तर असा युवक म्हणजे आपणही असंच व्हायला पाहिजे. तर आपण जसं जसे मोठे होऊ तसं तसे हे गुण सगळे आपले वाढत जायला पाहिजेत. आणि खऱ्या अर्थानं आपण तरुण राहण्यासाठी या सगळ्या गुणांची, या सगळ्या भावनांची आवश्यकता आहे असं पाहिलं. आपण 58वी ओवी पाहिलेली होती. आज 59 पासून सुरू करणार आहोत. एकदा 58वी ओवी पुन्हा घेऊया. अगदी बघा, ज्ञानदेव तर या सगळ्या म्हणजे जे आत्ता विवेकानंदांनी वर्णन केले, हे मला तर वाटतं ज्ञानदेवांकडे बघूनच केलेलं असेल. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं तो तरुण ज्याची भक्ती आहे, ज्याचे दृढ आहे, विवेक आहे, या सगळ्या गोष्टी, कारुण्य आहे, प्रेम आहे, तर हे सगळं असणार आहे. म्हणून बघा 58व्या ओवीत म्हणतात ज्ञानदेव, वृत्ती ऐसे मन धरिती, मना ऐसी क्रिया करीती, केलिया ऐसी वरिती मरोनी देहे. काय करतो मनुष्य? तर जी जन्माची वृत्ती असते, जन्मतः वृत्ती असते ना, त्याप्रमाणे जीवात्मा हा मनाला वागवतो. मग मन तसंच संकल्प करतो आणि त्याप्रमाणे क्रिया करतो मनुष्य. आणि त्याचा परिणाम असा होतो की मृत्यूनंतर केलेल्या क्रियेप्रमाणे तो वेगवेगळ्या योनीत देह धारण करतो. म्हणजे जशा क्रिया केल्या आहेत त्याप्रमाणे मृत्यूनंतर त्याला देह धारण करावायला मिळतो. याचा अर्थ थोडक्यात काय असा आहे की बलवान गुण क्रिया घडवितो आणि त्याची फलश्रुती मृत्यूनंतर त्या कर्माप्रमाणे चाखावी लागते. जो बलवान आहे तो आपल्या गुणानुसार सगळ्या क्रिया करत असतो आणि त्याचं फळ मात्र आपल्याला मृत्यूनंतर चाखायला मिळतं. आता पुढे छान छान उदाहरणं देत आहेत ज्ञानदेव, सुंदर असे दृष्टांत देत आहेत नेहमीप्रमाणेच त्यांच्या पद्धतीप्रमाणे. बीज मोडे झाड होये, हे तर सगळ्यांना माहिती आहे, पण पुढं त्यांनी छान सांगितलंय, झाड मोडे बीजी समाये, ऐसे निकल्प कोडी जाये, परिजाती ननशे. अहो, बीज मोडे म्हणजे एखाद्या बीजाचा नाश झाला त्यावेळेला काय होतं? झाड होये. बी स्वतःला पाण्यामध्ये, मातीमध्ये रुतून घेतं, स्वतःचं पूर्ण काय म्हणू आपण अस्तित्व संपवतं आणि त्याच्यातून नवा अंकुर निर्माण होतो आणि झाडाची निर्मिती होते. पुढं काय म्हणतात? झाड मोडे बीजी सामाये. आणि ज्यावेळेला काळांतरानं झाड जेव्हा मोडून पडतं आणि पुन्हा नव्या बीजामध्ये सामावलं जातं.
कारण त्याच्या बिया किती पसरलेल्या असतात तो. आता आम्ही आमच्या दारामध्ये सध्या गुलबक्षीची झाडं पाहतो, तर ती बरोबर वर्षभर फुलं देत असतात. पण आता अगदी उन्हाळ्यामध्ये त्यांचा व्याकुळ होतो जीव. पण त्यांच्या जेवढ्या बिया असतील तेवढ्या पडलेल्या असतात. तर आपली पहिली 5 झाडं असतील तर पुढं 50 तरी झाडं त्याची निर्माण होतात. म्हणजे झाड मोडे बीज सामाये, पुन्हा त्याचं बीजामध्ये सामावलं जातं. परिजाती ननशे, ऐसे निकल्प कोडी जाये परिजाती ननशे. अशा प्रकारे कोडी म्हणजे कोटी कल्प गेले तरी सुद्धा त्या वृक्षाची जाती न नशे. त्याची जी जात आहे ती कधी नष्ट पावत नाही, नष्ट होत नाही. म्हणून आपले बघा पूर्वज खूप हुशार होते. म्हणून ते काय म्हणायचे की कुळाचा नाश झाला तरी एक जर बी लावली तर ते झाड आपल्या सगळ्या पुढच्या पिढीपर्यंत त्याला फळ देतं. पुढच्या पिढीनं काय करायचं, त्यांनी स्वतः झाडं लावायची तर त्यांच्या पुढे मिळणार. आणि म्हणून आता तर वृक्षारोपणाचं खूप असं म्हणत नाही मी, पण एक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि लाखो हजारो झाडं लावली जातात, पण ती टिकवण्याचं काम होत नाही. पण ही बी मात्र जी रुजली जाते ती मात्र नवीन वृक्ष तयार करते आणि तो वृक्ष जरी ढासळला तरी त्याच्या बियांमधून पुन्हा ते नव्यानं वृक्ष निर्माण होतात. आणि अशी कोटी कल्प गेली, कोडी म्हणजे कोटी, तरीसुद्धा ते वृक्षाची जात नष्ट होत नाही. तिया परी ये अपारे होता जाता जन्मांतरे परी त्रिगुणत्व न व्यभिचरे प्राणियांचे. त्याप्रमाणे तिया परी म्हणजे त्याप्रमाणे, त्या परीनं, ये अपारे ही अगणित जन्मांतर, अपारे होता जाता जन्मांतरे. अपारे म्हणजे आपण म्हणतो ना अपार सागर आहे किंवा अपार आपली माया आहे. तर हे अपार म्हणजे ज्याला मोजता येत नाही, ज्याला पार नाही, अशी अपार. तर ह्या अपार जन्मांतर लाभली आणि नष्ट झाली तरी प्राणीमात्रामध्ये ठासून भरलेले जे त्रिगुण आहेत, परित्रिगुणत्व न व्यभिचरे प्राणियांचे, तरीसुद्धा प्राण्यांच्या ठिकाणी हे जे त्रिगुणत्व आहे हे कधीही नष्ट होत नाही. असं कधी पाहिलंय का हो तुम्ही की ह्या जन्मामध्ये फक्त सत्वगुणच होता, रज आणि तमाचं नावही नव्हतं, किंवा ह्या जन्मामध्ये फक्त तमोगुणच आहे, रजसत्व नाहीच आहे, असं नाही. प्रत्येकाकडे हे 3 गुण आहेत, फक्त त्यांचं प्रमाण हे त्याच्या कृतीवर आणि जे कर्म करू त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून प्राणियांच्या पैकी पडिली श्रद्धा अवलोकी ते गुणगुणासारिखी तीही यया. म्हणून पार्था तू एक गोष्ट लक्षात घे, अवलोकी म्हणजे पहा, लक्षात घे की ते होय गुणासारिखी. प्राणीमात्रांच्या ठिकाणी जसे गुण आहेत तशी पडिली श्रद्धा अवलोकी, त्यांच्या ठिकाणी श्रद्धा कशी होते हे तू लक्ष देऊन पहा. तीही यया म्हणजे या तिघांप्रमाणे, या 3 गुणांप्रमाणे जी श्रद्धा घडते ना, मग जो गुण बलवान असेल तशी श्रद्धा बनते. एक साधा सोपा नियम आहे. माझ्याकडे जर सत्वगुणाचा जास्त हे असेल, आढळ असेल किंवा साठा असेल तर माझी श्रद्धा सत्वमयी. माझ्या ठिकाणी जर रजोगुण वाढलेला असेल तर माझी श्रद्धा राजस आणि पहिली सात्विक. आणि समजा माझ्या ठिकाणी तमोगुणाचाच जास्त वापर असेल, वाढ असेल, तर माझी श्रद्धा तामसी. इतकं सोपं गणित आहे. काही तिथं वेगळं मोजमाप पट्टी नको, कुठलं यंत्र नको, कुठलं तंत्र नको, कुठला मंत्र नको. या त्याच्या वागणुकीवर सगळे त्याची श्रद्धा ठरत असते. पहा आता पुढं तेच सगळं सांगतायत. म्हणून प्राणियांच्या पैकी पडिली श्रद्धा अवलोकी
ते होय गुणासारिखी तीही ये या. तीही म्हणजे तिघांमध्ये. विपाये वाढे सत्वशुद्ध, तेव्हा ज्ञानासी करी साध. परी एका दोघे बोखद ये राहती. आणि एखाद वेळेला जर त्याचा सत्वगुण हा जर वाढला गेला, सत्वगुणाची वाढ झाली, तो बलवान झाला आणि ज्ञानालाच मग तो आलिंगन देतो. सत्वाच विपाये वाढे सत्वशुद्ध, तेव्हा ज्ञानासी करी साध. तो फक्त ज्ञानालाच बोलावतो. साध घालणे किती छान वापरलाय बघा शब्द. आलिंगन देतो म्हटलं म्हणजेच त्याला साथ घालतो. आणि उरलेले 2 गुण म्हणजेच काय होतात, रज आणि तम, हे सत्वगुणाच्या विरुद्ध जातात. परी एका दोघे बोखद ये राहती, म्हणजे दुसरे जे 2 गुण आहेत रज आणि तम, हे कसे आहेत, ते जणू काही मारक औषधं आहेत, औषधांसारखे आहेत. ते सत्वगुणाच्या विरुद्ध जातात ते, आणि ती जणू काही मारक औषधं होतात. आपल्याला बघा, काही जर आजार झाला तर ते जीवजंतू असतील, बॅक्टेरिया असतील, व्हायरस असतील, ते नष्ट करण्यासाठी डॉक्टर आपल्याला औषध, गोळ्या, कॅप्सूल, इंजेक्शन, जे काय सगळं द्यायचं ते देतात, की जेणेकरून ते व्हायरस नष्ट व्हावेत, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल ते नष्ट व्हावं. हो की. तसं खरा सत्वगुण आपल्याकडे भरपूर आहे, पण त्याचे शत्रू हे होतात रज आणि तम, आणि ते त्याला मारक ठरतात किंवा त्याला प्रयत्न करतात मारण्याचा. सत्वाचे अंग लगे, ते श्रद्धा मोक्ष फळारी गे, तव रजतम उगे कापा राहती. तर पुढचंही तसंही सांगतात की सत्वगुणाच्या आश्रयानं श्रद्धा मोक्षपदाला जाते. सत्वाचे अंगलगे, अंगलगे म्हणजे सहवासामुळे, आश्रयामुळे, ते श्रद्धा मोक्षफळारी गे, त्याची जी श्रद्धा आहे ती मोक्षफळ प्राप्त करून देते, मोक्षपदाला पोहोचते. आणि तेव्हा मग तव रजतम उगे कापा राहती, आणि मग त्यावेळेला मात्र रज आणि तम हे उगे म्हणजे शांत राहतील. ते कसे काय शांत राहतील म्हणून प्रश्न विचारलेला आहे. का पा राहती, कसे बरं राहतील, म्हणजे ते काय शांत बसणार आहेत का, ते काहीतरी प्रयत्न करणारच ना, नाही का. आपण एखादी गोष्ट चांगली निर्माण करत असतो आणि एखादा जो दुष्ट असतो तो ती मोडण्याचा प्रयत्न करतो. तसं हे जे रजतम आहेत हे शांत बसतील का, कसे गप्प बसतील, म्हणून त्यांनी म्हणलेलं आहे की का पा राहती, ते कसे गप्प बसतील. मोडोनी सत्वाची त्राये, रजोगुण आकाशे जाये, तेव्हा त्याची श्रद्धा होये कर्म केर सुणी. हा ते शब्द मला फार आवडलाय. आणि ज्या वेळेला सत्वगुणाचं सामर्थ्य नाहीसं करून रजोगुण काय करतो, आकाशे जाये, आकाशात झेप घेतो, तेव्हा ही श्रद्धा काय करते, कर्म झाडणारी केरसुणी होते. केरसुणीनं आपण जसं सगळा केर काढतो की नाही, केरसुणी, सुनीचा अर्थ माहिती नाही, पण सूनवरून सुनी केली का माहिती नाही, पण ती केर काढणारी गुणी आहे एवढं नक्कीच. आता हल्ली आले झाडू, पण त्यांचं कार्य तेच आहे. आणि अखंड कर्म करावं असं वाटतं. म्हणजे सत्वाची हे मोडायची, बैठक मोडायची, आणि रजोगुणाचा जास्त आश्रय घ्यायचा किंवा तो वाढवायचा, आणि तो वाढला की तो पार आकाशापर्यंत पोचतो आणि फक्त माणसाला कर्मरत ठेवतो, कार्यरत ठेवतो. काही लोक बघा अखंड, आता परवासुद्धा वाचलं, 95 वर्षाची, 103 वर्षाची आजी, किती 103 वर्षाची आजी सगळ्या प्रकारची योगासनं योगाभ्यास करतायत, आणि सगळ्या त्या हालचाली करतायत ज्या मंगळागौरीच्या वगैरे खेळ करतात ना, काटवट खाणांचं वगैरे, आणि सुना असं पूर्ण अंगाचं वेटोळं करून गोल 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 गुंडाळी फिरत बसतात. म्हणजे हे कधी शक्य आहे, त्यांच्यामध्ये तो रजोगुण असेल तरच शक्य आहे. सत्वगुण म्हटलं की थोडा शांत बसवणार आहे. पुढे बघा, मग तमाची उठी आगी,
मग तमाची उठी आगी, तेव्हा तेची श्रद्धा भंगी, हो लागे भोगा लागी भलते या. आणि जेव्हा तमोगुणाची आग भडकते, म्हणजे तमोगुण जेव्हा विकसित होतो, तेव्हा तीच श्रद्धा भोगाकडे, त्याची श्रद्धा भंगी, म्हणजे ती सत्वगुणाची किंवा राजस गुणाची श्रद्धा आहे ती भंग पावते, नष्ट पावते. आणि हो लागे भोगा लागी भलते या. मग ही माणसं जी आहेत ती सगळ्या सुखोपभोगांकडे जास्त लागतात. म्हणजे त्यांना सगळं उपभोग घ्यायची वृत्ती वाढत जाते, तीच परिणत व्हायला लागते. आणि मग ती श्रद्धा इतकी आंधळी होते, पुढच्या ह्याच्यात सांगतायत, इतकी आंधळी होते की सगळा विवेक माणूस गमावून बसतो. आम्ही आता काय म्हणतो, तामसिक श्रद्धा म्हणजे ही काही चांगली नाही, अविवेकी आहे सगळं. वैराग्य शिल्लकच राहत नाही, सगळी उपभोगाकडेच वस्तू जाते. आणि सगळा आगीचा भडका जसा स्वाहाकार करतो, तसाच हा सगळ्या विषयभोगांचा भडका हा वाढत जातो. आत्ताच त्या एका नामस्मरणामुळं काय होतं ते वाचत होते मी गोंदवलेकरांचं. तर ते सांगतात, किंवा आपले एकनाथ पण सांगतात, की जसं एखादा लाकडाचा ओंडका त्याच्यामध्ये प्रज्वलित केला, आग वाढली की त्यात सगळं भस्मसात होतं की, तसं नामस्मरणामुळं आपली सगळी पापं त्यात जळून जातात, नष्ट होतात. पण त्याही पुढे एकनाथ म्हणतात की तप, ज्ञान, बाकी सगळं केल्यामुळं पापं जळून जातात, पण नामस्मरणानं आपलं मन किंवा हृदय किंवा अंतःकरण हे पवित्र होतं. ते काम कोणी करायचं, तर ते सत्वगुण करत असतं. आणि हा रजोगुण किंवा तमोगुण, मात्र तमोगुण तर नुसता भोग लालसेकडंच आहे. सारखी मनाला कुठेतरी ह्या भोगाची त्या भोगाची विषय वाचण्याची सतत गोडी वाढत 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 जाते. आणि आपण शांत राहायचं ठरवलं तरी समोरचे लोक कधी कधी राहून देत नाहीत, असं आपण म्हणतो. म्हणजे आसपासच्या लोकांवर किंवा आपल्या नातेवाईकांवर आपण किती अवलंबून राहायचं, त्यांच्या ह्याच्यात किती रमायचं, हे आपल्या मनावर आहे सगळं शेवटी. आता हे काय म्हणतात बघूया. स्वरूपानंद शुद्ध सोन्याचं वगैरे झाली होती उदाहरणं. तेव्हा जीवांची या अंतरी तैशाच पार्थावृत्ती साच उद्भवती. मग तया वृत्ती सारिखे अमुप रचिती संकल्प स्वभावे ते. संकल्पानुसार करीती ते कर्म आणि देवधर्म आचरिती. बस संपता आयुष्य मग निसंदेह कर्म तैसा देह पुन्हा घेती. बीजातुनी झाड होतसे स्वभावे झाड ते सामावे पुन्हा बीजी. आता जे आपण पाहिलं ते पार्था ऐशा रीती कल्पकोटी जाती परी राहे जाती जैसी तसी. कल्पचं सांगितलंय की 4 युग 1000 वेळा येऊन जातील, त्याला एक कल्प म्हणायचे. आणि असे कोटी कल्प म्हणजे कल्पना करा, तोपर्यंत ते बीज असंच्या तसं राहतंय. म्हणजे महापुरे झाडे जाती परी लोहाळे वाचती म्हणतात. पण इतकं जरी सगळं पाण्याबरोबर वाहून गेलं, अग्नीने नष्ट झालं, तरीसुद्धा त्याचे जे कण आहेत, त्याची जी बीजं आहेत, ती कायम राहतात, इतकंच सांगतायत ना. पार्था ऐशा रीती कल्पकोटी जाती परी राहे जाती जैसी तैसी. तैसी जन्मांतरे जीवांची साचार जरी ती अपार होती जाती. तरी सत्वरज तमोवृत्ती साच राहते तैसीच तयांची ती. म्हणून जीवांची श्रद्धा ही साचार त्रिगुणानुसार त्रिधा होय. यदा कदा वाढे शुद्ध सत्वगुण तदा ओढे मन ज्ञानाकडे. परितयापाशी रजतम दोन्ही विरोधी म्हणोनी वागती ती. काल परवाच कोणतरी म्हणलं की विरोधी गट किंवा विरोधी पक्ष हा एवढा शक्तिशाली पाहिजे, प्रभावी पाहिजे,
तसे हे रजतम हे विरोधी पक्ष आहेत पक्ष, आणि त्यामुळे ते इतके प्रभावी होतात की स्वतःचंच वर्चस्व वाढवायला लागतात. सत्वाचा आश्रय घेऊन या श्रद्धा, जव मोक्षपदा रिघूप आहे. रिघूप आहे म्हणजे जाऊ लागते मोक्षपदाकडे. तव रजतमा राहवे ना स्वस्थ, माझविती प्रस्थ आपुले ते. आणि मग रजतम हे स्वस्थ राहत नाहीत, ते बंड करतात. तव रजतमा राहवे ना स्वस्थ, माझविती प्रस्थ, प्रस्थ म्हणजे बंड करतात. आपुले ते सत्वाचे सामर्थ्य नाहीसे करोन, वाढे रजोगुण बळे जेव्हा. सत्वाचं सामर्थ्य कमी करून रजोगुण वाढतो तेव्हा काय होतं? तेव्हा ती श्रद्धा जीवासी संतत, गुंतवी फेरात कर्मांची या. काही लोक बघा इतके कष्टाळू असतात, इतके म्हणजे एक संपलं की दुसरं, दुसरं संपलं की तिसरं. त्यांच्यापुढं असे अनेक प्रोजेक्ट असतात. प्रोजेक्टला तोटा नाही, कामाला तोटा नाही, प्रयत्नाला तोटा नाही. आणि तसं जर म्हणलं तर एखाद्या संस्थेच्या, एखाद्या देशाच्या, एखाद्या घराच्या, एखाद्या गावाच्या, एखाद्या तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, या सगळ्या प्रगतीसाठी असे रजोगुणीच लोक पाहिजेत, नाही का? फक्त सगळे सत्वगुणी असतील तर कसं काय होईल? कुणीच काम करणार नाही, कुणीच प्रवृत्त होणार नाहीत. म्हणून भगवान तर सांगतात ना की मला तर कर्म करायची गरजच नाही आहे, पण मी इतरांसाठी करतो. कारण का? की जसा श्रेष्ठ मनुष्य आचरण करतो तशी सगळी प्रजा करते. यद्यत आचरती श्रेष्ठस तत्तदेवेतरो जनः, संयत प्रमाणं कुरुते लोकस्तदन वर्तते. हा जो श्रेष्ठ मनुष्य किंवा श्रेष्ठ देव असेल तो ज्याला प्रमाण मानतो, जी गोष्ट श्रेष्ठ मानतो, तसंच इतरही त्याचं अनुकरण करतात. आजच सकाळी एका ताईंनी अनुकरण आणि अनुसरण हे 2 शब्द फार छान वापरले बघा. की अनुकरण म्हणजे तू जसा करशील तसं मी करायचे, राम जसा करतो तसं मी करायचं. आणि अनुसरण म्हणजे तो जसा वागतोय तसं मी स्वीकारायचे. म्हणजे जशास तसे, ठोसास ठोसा. दुसरा जर चांगला वागला तर त्याच्याशी चांगलं वागायचे, दुसरा जर दुष्टपणाने वागला तर दुष्टपणाने वागायचे. म्हणजे ज्या गोष्टी जिथं जशा वाटतील, योग्य वाटतील, म्हणजे विवेकाचा तिथे विचार करायचा. तेव्हा तीच श्रद्धा जीवासी संतत, गुंतवी फेऱ्यात कर्माची या. तमाचा विस्तव भडकता मग, श्रद्धेचाही भाग तैसा होय. निषिद्ध भोगांचे करावे सेवन, ऐसे इच्छी मन ती वेळी. निषिद्ध वाईट गोष्टी भागवतात तर किती सांगितलेली आहे, तो उदाहरण किती सांगितलेलं आहे की कोणकोणत्या गोष्टी निषिद्ध आहेत. अगदी गुरूंच्या पत्नीशी सुद्धा समागम ठेवण्याची इच्छा करायची. चोरी, हिंसा, डाकू, ते लूटमारी, ते तर सगळं आहेच. मद्यप्राशन करणं, गायीची हिंसा करणं, ब्राह्मणाची हिंसा करणं, ह्या सगळ्या गोष्टी या ज्या करू नयेत, निषिद्ध, त्या सगळ्या हा तमोगुणी करत असतो किंवा तमोगुण करत असतो. निषिद्ध गोष्टींचं सेवन करणं हे त्याला फार आवडतं. आता पुढचा श्लोक घ्यायचा आहे आज आपल्याला. तिसऱ्या श्लोकात काय म्हणतात भगवान? सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत. श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धस्स एव सहा. सोपं आहे तसा की सत्वानुरूपा म्हणजे सत्वगुणाला अनुरूप, आत्ता म्हणलं तसं अनुरूप, सर्वस्य म्हणजे सर्वांची, श्रद्धा भवति भारत. भारत हे अर्जुनाला, भरत कुलोत्पन्ना, तर हे भारता म्हणजे हे अर्जुना, हे पार्था, प्रत्येकाची श्रद्धा ही त्याच्या सत्वानुसार, त्याच्या प्रकृती स्वभावानुसार, त्याच्या झालेल्या मूळ संस्कारानुसार ही घडत असते. आणि म्हणून हा कसा आहे? श्रद्धामयोऽयं पुरुषः. संधी आहे, श्रद्धामयः अयं पुरुषः. म्हणून श्रद्धावंत, श्रद्धामय म्हणजे श्रद्धावंत, श्रद्धशील, श्रद्धाशील असा हा पुरुष असतो. पुरुषः यः यच्छ्रद्धः. यः म्हणजे जो,
यत म्हणजे ज्याप्रमाणे, श्रद्धा म्हणजे ज्याची जशी श्रद्धा असेल त्या श्रद्धेप्रमाणे स एव सहा तो वागत असतो. मग अशीच मी सांगितलं, माझी श्रद्धा सात्विक असेल मी सत्वगुणाप्रमाणे वागीन, माझी राजस असेल मी रजोगुणाचा अंगीकार करीन, माझी तामस असेल मी तमोगुणाचा अंगीकार करीन. एका घरात 3 भावंड असतील, 3 भावंड 3 प्रकारे वर्तन करतात. आपण म्हणतो 5 बोटं सारखी नसतात. घरात 5 माणसं असली तर प्रत्येकाचा छंद वेगळा, प्रत्येकाची आवड वेगळी, प्रत्येकाची निवड वेगळी, त्याचा कल वेगळा, तर त्यानुसार तो वागत असतो. म्हणून आता पुढे सांगतायत, एवं सत्वरजतमा वेगळी श्रद्धा सुवर्मा नाही गा जीवग्रामा माझी यया. छान सांगितलं. जीवग्रामा, जीवरूपी ग्रामामध्ये किंवा गावामध्ये राहणारे जे असतात ना, त्या वेगळी श्रद्धा सुवर्मा नाही गा जीवग्राम. त्या प्रत्येक प्राणीमात्रामध्ये म्हणजेच या जीवलोकामध्ये कशी आहे श्रद्धा? एवं सत्वरजतमा, या सत्व रज आणि तम या 3 गुणाव्यतिरिक्त नाही गा जीवग्रामा वेगळी श्रद्धा सुवर्मा. अरे सुवर्मा म्हणजे चांगलं आचरण करणाऱ्या अर्जुना, या गुणांव्यतिरिक्त तुला 4थ्या प्रकारची श्रद्धा कुठेही आढळणार नाही. कारण हा जीवग्राम, जीवरूपी ग्राम आहे, म्हणजे जीवलोक आहे, आणि या जीवलोकामध्ये या 3 श्रद्धा तुला आढळतील. याच्या व्यतिरिक्त 4थी श्रद्धा आढळणार नाही. आता ही त्रिविधात्मकच का आहे? तर या सृष्टीचा सगळा जो पसारा निर्माण झाला याच्यामागे हे 3 गुणच कारणीभूत आहेत. आपण 8 प्रकृती पाहिलेली आहे, पंचमहाभूत, सत्व, रज आणि तम, हे 3 गुण. मग ह्या 3 गुणांवरच सगळं आधारित आहे. हा सगळा जो काय म्हणतात ना, म्हणून आमचे हातवळणे म्हणून सर होते, ते सांगायचे. अर्थात ते सगळं ह्याच्याप्रमाणे तत्त्वज्ञानाप्रमाणे सांगायचे, सांख्यांच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे, की ही जी प्रकृती असते, प्रकृती आणि पुरुष ही 2 महत्त्वाची तत्त्व आहेत. तर पुरुष म्हणजे ईश्वर, आणि ही प्रकृती काय करते? तर सत्व, रज आणि तम या 3 गुणांचा जर तिचा समतोल असेल तर काही निर्माण होत नाही. पण तिचा त्याचा विषम हे झाला, समत्व बिघडलं की मग ह्या सृष्टीची निर्मिती होती. पण ती एखाद्या नर्तिकेप्रमाणे नाचत 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 येते आणि पुरुषाला संभ्रमात पाडते. आता आपण पाहतो विश्वामित्रांना त्या रंभेनं असंच मोहात पाडलेलं आहे. तसे या सृष्टी रचनेमध्ये ही मायेचा जास्त जो भाग आहे किंवा रोल आहे, तर ती या 3 गुणांच्या आधारेच सगळं निर्माण करत असते. म्हणून त्यांनी सांगितलं की एवं सत्वरजतमा वेगळी श्रद्धा सुवर्मा नाही गा जीवग्रामा माझी यया. म्हणून श्रद्धा स्वाभाविक असे पै त्रिगुणात्मक, रजस्तमस सात्विक भेदो इही सोपं आहे अगदी. म्हणून तुला सांगतो की श्रद्धा ही स्वाभाविक आहे, ती 3 प्रकारची आहे, सत्व, रज आणि तम या 3 प्रकारची आहे. जैसे जीवनची उदक परिविशी होय मारक, कामिरया माझी तीख उसी गोडी. 2 उदाहरणं दिलेली आहेत की काय आहे हे जीवनच. काय आहे हे जीवन? म्हणजे उदक जीवन आहे. आपण पाहतो बघा, पाण्याशिवाय जीवन नाही. याचा अनुभव कधी येतो? ज्या दिवशी आपल्याला पाणी मिळत नाही तेव्हा त्या जीवनाचं महत्त्व कळतं. काल आम्ही एक ठिकाणी गेलो आणि रात्रीच पाणी बंद झालं, टाक्या संपल्या. मग आता म्हणलं अहो पाणी नाही, ते म्हणे नाही सकाळी येईल आपोआप. पहाटे उठलो 4 वाजता, कुठं आहे पाणी? मग ते सांगावं लागतं की आता हे. मग त्यावेळेला ते जीवनाचं महत्त्व आपल्याला कळतं. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी
विरचिता श्रित्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम् आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जय तू ज्ञानेश्वर।